आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस अलर्ट मोडवर पाहायला मिळत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची कसून चौकशी सुरू आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। आचारसंहिता आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्ह्यात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत आणि आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी चेकपोस्टवरती गाड्यांची कसून चौकशी सुरू आहे। सध्या मी सातारा जिल्ह्यातल्या कराड पाटण तालुक्यामध्ये आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी कोयनगर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनं थांबवून वाहनं ही चेकिंग केली जात आहेत। खरं तर होळीचा सण आहे आणि होळीच्या सणासाठी जे चाकरमाने आहेत ते आपापल्या गावी जात आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या मुख्य महामार्ग समजल्या जाणाऱ्या कराड चिपळूण राज्य महामार्गावरती ही या ठिकाणी चेकिंग चालू आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक गाडी जी आहे ती डिक्की उघडली जात आहे आणि त्यामधून कोणता अनुचित वस्तू घेऊन जात आहेत का याची देखील कसून चौकशी केली जाते। त्यांच्या पर्स असतील बॅग असतील त्या देखील कसून चौकशी केली जाते। खरं तर या अनेक वेळेला अशा वेळेला कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच अलर्ट असतं। मात्र या निवडणुकीवर दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी थेट सर्वांना आदेश दिलेले आहेत आणि या ठिकाणी पोलीस चौकशी जी आहे त्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कोयनगर, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।